नमस्ते विद्यार्थी मित्रों, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन्स बघणार आहोत। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगरिथमिक फंक्शन बघितले होते। ओके, आता फर्स्ट ऑफ ऑल इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय? ओके, जर समजा या प्रकारे आपल्याला इक्वेशन असेल, दॅट इज x प्लस y इज इक्वल्स टू 10, देन वी कॅन एक्सप्रेस y इज इक्वल्स टू 10 minus x, means what here? Y in terms of x, and also we can express x is equals to 10 minus y. Okay, this type of functions are called the explicit function. But the implicit function means what? If we have the equation like this, म्हणजे काय, या प्रकारचे इक्वेशन जर आपल्याला असेल x square plus 2hxy plus y square is equals to 0, आणि त्यावेळेस आपल्याला x in terms of y किंवा y in terms of x असं एक्सप्रेस करणं अतिशय अवघड जात असतं, and therefore this type of functions are called the implicit function, आणि त्यांचे आपण डेरिव्हेटिव्हज या ठिकाणी बघणार आहोत। If an equation in x and y is given but x is not an explicit function of y and y is not an explicit function of x, then either of the variables in is an implicit function of the other. Okay, आता डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शनच्या स्टेप्स काय आहेत? फर्स्ट स्टेप बघा त्याच्यातली, डिफरन्शिएट बोथ साइड्स ऑफ द इक्वेशन विथ रेस्पेक्ट टू x, ट्रीटिंग y ॲज ए डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x, म्हणजे डिफरन्शिएशन विथ रेस्पेक्ट टू y x करणार त्या ठिकाणी आपण। ओके, y ॲज ए फंक्शन अँड व्हेरिएबल किती घेणार त्या ठिकाणी x करणार। कलेक्ट द टर्म्स कंटेनिंग dy by dx ऑन वन साइड ऑफ द इक्वेशन अँड सॉल्व फॉर dy by dx। प्रत्यक्षात प्रॉब्लेम बघितल्यानंतर आपल्याला तुम्हाला ते अधिक समजेल। एक्झाम्पल नंबर 1, फाइंड dy by dx इफ x raised to 5 plus xy square y cube plus x square y plus y raised to 4 is equals to 0. मग सुरुवातीला गिवन इक्वेशन, नाव डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू x, डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to 5, x raised to 5 चा डेरिव्हेटिव्ह किती आला? तर 5x raised to 4 ddx ऑफ xy cube. ओके, मग या ठिकाणी प्रॉडक्ट रूल आपण अप्लाय करणार। ओके, नेक्स्ट ddx ऑफ x square y, नेक्स्ट ddx ऑफ y raised to 4, ddx ऑफ 4 विच इज द कॉन्स्टंट, त्याचा डेरिव्हेटिव्ह किती येणार? तर 0 येणार, आणि या ठिकाणी आपण इथे प्रॉडक्ट रूल अप्लाय करणार, x इंटू ddx ऑफ y क्यूब प्लस y क्यूब इंटू ddx ऑफ x, या प्रकारे। ओके, त्यानंतर इथे x स्क्वेअर इंटू y, ओके, इथे x स्क्वेअर ॲज इट इज ठेवलेला आहे, प्रॉडक्ट रूल अप्लाय केलेला आहे, y चा डेरिव्हेटिव्ह, नंतर y ॲज इट इज आणि x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह। ओके, y रेज टू 4 चा डेरिव्हेटिव्ह, दॅट इज द 4y क्यूब इंटू derivative of y, which is the dy by dx, and that's equals to 0. Now here 5x raised to 4 x y cube चा derivative 3y square into derivative of y, म्हणजे तो dy by dx, ही स्टेप मात्र नोट करा। ओके, या ठिकाणी आपण y cube चा डेरिव्हेटिव्ह काढताना बाय द रूल करत असतो इथे, म्हणजे काय, तर 3y square into derivative of y is the dy by dx, y cube derivative of x is 1, okay, then x square derivative of y is a dy by dx, y derivative of x square is a 2x, 4y cube into dy by dx is equals to 0. Then collect the terms of dy by dx on one side, म्हणजे कुठलं टर्म इथे या ठिकाणी बघा, फर्स्ट x square into dy by dx या ठिकाणी आलेलं आहे, नेक्स्ट 3x y square into dy by dx, this is a second one, and what about the last one, that is a plus 4y cube into dy by dx. ओके, आता अदर दॅन dy by dx कोणकोणती आहेत? तर 5x raised to 4, then here is a y cube, okay, and then here y into 2x means what? 2xy. ओके, हे टर्म्स आपण लेफ्ट हँड साइडला शिफ्ट करणार, आणि ते शिफ्ट करताना मायनस होणार, मायनस साइन त्यातनं इथनं कॉमन काढलेले, या लेफ्ट हँड साइडच्या तिन्ही टर्म्स मधून dy by dx कॉमन केलेले आहे, अँड हेन्स dy by dx is equals to माइनस, इथे माइनस साइन है, 5x raised to 4 plus 2xy plus y cube upon x square plus 3xy square plus 4y cube
and in this way we have completed here the dy by dx of the implicit function. Okay, आता next problem बघा, y cube plus cos of xy is equals to x square minus sin of x plus y. Now differentiate this with respect to x again. Okay, मग y cube चा डेरिव्हेटिव्ह, पुन्हा y cube चा डेरिव्हेटिव्ह पॉवर फंक्शन नुसार आपण तो ही पॉवर पुढे येणार, त्यातनं 1 मायनस करणार, पण इथे आपण इनटू ddx ऑफ y म्हणजेच काय, तर तो dy by dx म्हणजेच ओव्हरऑल डेरिव्हेटिव्ह किती आला, तर 3y स्क्वेअर इंटू dy by dx. नेक्स्ट ddx ऑफ cos ऑफ xy. ओके, आता cos चा डेरिव्हेटिव्ह किती आला, तर मायनस sin ऑफ xy. आता तो कंपोजिट आहे इथे, म्हणजे ddx ऑफ xy या ठिकाणी लिहिणार. ओके, इक्वल टू sin derivative of x square is a 2x and the ddx of sin of x plus y is a cos of x plus y into ddx of x plus y. x चा डेरिव्हेटिव्ह 1 आला, y चा किती आला, dy by dx. आता इथे बघा 3y square into dy by dx हे टर्म ॲज इट इज, या मायनस साइन ऑफ xy ने x into dy by dx ला मल्टिप्लाइड केलं, मायनस साइन ऑफ xy ने y ला मल्टिप्लाइड केलं, इथे मायनस साइन आला, इथे 2x आला, मायनस कॉस ऑफ एक्स प्लस वाय ने 1 ला मल्टिप्लाइड केलं, मायनस कॉस ऑफ एक्स प्लस वाय ने या dy बाय dx ला मल्टिप्लाइड केलं. आता पुन्हा एका साइडला आपण dy बाय dx चे सर्व टर्म्स आणणार. या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे 3y स्क्वेअर इंटू dy बाय dx. ओके, मायनस x साइन ऑफ xy इंटू dy बाय dx आणि राइट हँड साइडला मायनस कॉस ऑफ x प्लस वाय इंटू dy बाय dx. आपण ते लेफ्ट हँड साइडला आणलं, ते प्लस झालं. आता अदर दॅन dy बाय dx कुठले टर्म्स आहेत, तर मायनस वाय साइन ऑफ एक्स प्लस वाय ते लेफ्ट हँड साइडला आहे, ते आपण राइट हँड साइडला आणलं तर ते कसं झालं, प्लस झालं. आणि नेहमीची आधीची टर्म्स दॅट इज 2x मायनस कॉस ऑफ एक्स प्लस वाय हे ॲज इट इज इथे आहे. आता या तिन्ही टर्म्स मधनं dy बाय dx आपण कॉमन घेतलेले, देअरफॉर dy बाय dx इज इक्वल्स टू 2x प्लस y साइन ऑफ xy मायनस कॉस ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 3y स्क्वेअर मायनस x साइन xy प्लस कॉस ऑफ x प्लस वाय. या प्रकारे आपण तो इथे या ठिकाणी त्या इम्प्लिसिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलेला आहे. यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, व्हॉट इज अ फंक्शन x स्क्वेअर e रेज टू xy y स्क्वेअर प्लस log of x plus y, that is x square plus e raised to xy is equals to y square plus log of xy. Okay, now again here differentiate with respect to x, derivative of x square is 2x, इथे आलेला आहे, ddx of e raised to xy. मग e raised to xy चा डेरिव्हेटिव्ह काय, तर e raised to xy, पुन्हा तिथे कंपोजिट आहे ddx of xy इक्वल टू साइन, नेक्स्ट y स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2y into derivative of y is a dy by dx. Okay, plus log of x plus y चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x plus y into ddx of x plus y. x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि y चा dy by dx. आता इथे बघा ddx of xy, मग या ठिकाणी प्रॉडक्ट रूल अप्लाय करणार, x into derivative of y is a dy by dx plus y into derivative of x is 1. या प्रकारे तिथे सिंपल सॉल्व केलेलं आहे. नंतर 2y into dy by dx plus 1 upon x plus y, x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि y चा dy by dx. आता नेक्स्ट सिम्प्लिफिकेशन म्हणजे काय, तर मल्टिप्लिकेशन करतो इथे आपण 2x e raised to xy into x into dy by dx या ठिकाणी आलेलं आहे. नंतर e raised to xy ने या y ला मल्टिप्लाइड केलेलं आहे, दॅट इज y into e raised to xy. ओके, इक्वल टू साइन, दॅट इज 2y into dy by dx प्लस 1 upon xy into 1 या ठिकाणी केलेलं आहे, 1 upon x plus y into dy by dx, that is here is a term. आता या ठिकाणी काय, तर dy by dx चे टर्म्स एका साइडला आपण करणार, म्हणजे इथे जर बघितले तर हे सर्व dy by dx चे टर्म्स राइट हँड साइडला शिफ्ट केलेले आहे, y into dy by dx ॲज इट इज इथे घेतलेलं आहे. ओके, नेक्स्ट x into e raised to xy into dy by dx हे टर्म राइट हँड साइडला शिफ्ट केलेलं आहे, ते मायनस झालेलं आहे, आणि 1 upon x plus y into dy by dx हे ॲज इट इज इथे घेतलेलं आहे. आता या तिघातनं dy by dx या ठिकाणी कॉमन घेतलेलं आहे, लेफ्ट हँड साइड ही ॲज इट इज या ठिकाणी कंटिन्यू केलेली आहे. आता इथे नॉर्मल सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे, म्हणजे एलसीएम केलेलं आहे, दॅट इज 2y ला x प्लस y ने मल्टिप्लाइड केलेलं आहे, मायनस x इंटू e रेज टू xy ला x प्लस y ने मल्टिप्लाइड केलेलं आहे, प्लस 1 अँड अपॉन x प्लस y इंटू dy बाय dx. इथे देखील एलसीएम केलेलं आहे, या 2x ला x प्लस y ने मल्टिप्लाइड केलेलं आहे, y इंटू e रेज टू xy ला x प्लस y ने मल्टिप्लाइड केलेलं आहे, मायनस 1 अपॉन x प्लस y
अँड इन दिस वे. आता यानंतर dy by dx पाहिजे आपल्याला. इथे या साईडला डिनोमिनेटरला x plus y विल गेट कॅन्सल ऑन बोथ साइड्स आणि इकडचं हे न्यूमरेटरचं या लेफ्ट हँड साईडला येणार ते डिवाइड होणार आणि दॅट टर्म इज नथिंग बट दॅट इज 2y into x plus y minus x into e raised to xy into in bracket x plus y plus 1. ओके, हे टर्म सर्व इकडे या साईडला इकडे आलेलं आहे लेफ्ट हँड साईडला आणि लिहिताना dy by dx is equals to 2x in bracket x plus y plus y into e raised to xy in bracket x plus y minus 1 and upon 2y in bracket x plus y minus x into e raised to xy into in bracket x plus y plus 1 in this way. ओके, या प्रकारे. आता हा देखील फेमस प्रॉब्लेम असतो. फाइंड x raised to m into y raised to n is equals to x plus y raised to m plus n. Then prove that is a dy by dx is equals to y upon x. Okay, तर इथे फाइंड नको पाहिजे होतं. What is that here? If. Okay, if x raised to m into y raised to n is equals to x plus y bracket raised to m plus n, then prove that dy by dx is equals to y upon x. Okay, नेहमीप्रमाणे इथे that is a given that x raised to m into y raised to n, okay, is equals to x plus y whole bracket raised to m plus 1. Take log on both sides. दोन्ही साइडला log घेणार. इथे product of the two functions आहेत म्हणजे त्या log ची काय करणार त्या ऍडिशन करणार. आता logचा रूल यापूर्वी आपण देखील बघितलेले. That is a log of m raised to n is equals to n into here log of m या प्रकारे. Similarly here आपण इथे डायरेक्ट लिहिलेले त्याने ते log of x raised to किती येणार ती एक स्टेप आपण या ठिकाणी लिहू शकतो. That is a log of x raised to m plus log of y raised to n means what? M into here log of x plus n into log of y या प्रकारे. Okay, that is equals to m plus n into log of x plus y. Now differentiate this with respect to x. Derivative of log of x is a 1 upon x. म्हणजे m into 1 upon x means what? M upon x. Derivative of log of y is 1 upon y. Okay, into derivative of y is a dy by dx, that is a n upon y into dy by dx. Next is a m plus n. Log of x y is a derivative 1 upon x plus y into ddx of x plus y. x चा derivative 1 आणि y चा dy by dx. पुढे नॉर्मल मल्टिप्लिकेशन करणार. हा m upon x as it is इथे घेतलेला आहे. नेक्स्ट n upon y into dy by dx. ओके, ते देखील ॲज इट इज घेतलेलं आहे. नेक्स्ट या m प्लस n अपॉन x प्लस y ने 1 ला मल्टिप्लाय केलेलं आहे. m प्लस n अपॉन x प्लस y ने या dy by dx ला मल्टिप्लाय केलेलं आहे. देन द कलेक्ट द टर्म्स ऑफ द dy by dx. हे टर्म आलेली इथे सेकंड टर्म आहे. ओके, नाउ कलेक्ट द dy by dx फ्रॉम दिस टर्म. त्यानंतर m प्लस n अपॉन x प्लस y हे राईट हँड साईडला आहे. m अपॉन x ते राईट हँड साईडला आपण इथे शिफ्ट केलेलं आहे, ते मायनस झालेलं आहे. आणि नॉर्मल सिम्प्लिफिकेशन आहे. फर्स्ट ऑफ ऑल या लेफ्ट हँड साइड मधनं dy by dx या ठिकाणी कॉमन घेतलेला आहे. ओके, नंतर इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन m प्लस n इन ब्रॅकेट इंटू x इथे आलेलं आहे. m इंटू x प्लस y आणि डिनोमिनेटरला x इंटू x प्लस y. ओके, या ठिकाणी देखील क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. n इंटू x प्लस y मायनस m प्लस n इंटू y अपॉन y इंटू x प्लस y. तर या ठिकाणी दोन्ही साईडचा काय x प्लस y आणि x प्लस y इथे काय झाले तर कट झालेलं आहे. या n ने x ला मल्टिप्लाय केलेलं आहे, n ने y ला मल्टिप्लाय केलेलं आहे. नंतर या y ने m ला मल्टिप्लाय केलेलं आहे आणि ब्रॅकेट ओपन केलेलं आहे. म्हणजे मायनस my मायनस ny ओके अपॉन y इंटू dy by dx. ओके, इज इक्वल्स टू या x ने m ला मल्टिप्लाय केलेलं आहे, x ने n ला मल्टिप्लाय केलेलं आहे. या मायनस m ने x ला मल्टिप्लाय केलेलं आहे, मायनस m ने y ला मल्टिप्लाय केलेलं आहे. अँड इन दिस वे. आता यानंतर काय सिम्प्लिफिकेशन आहे तर इथे प्लस my मायनस my या ठिकाणी काय झाले तर कट झाले. nx मायनस my अपॉन y इंटू dy by dx. त्यानंतर या ठिकाणी देखील इथे प्लस mx मायनस mx गेट कॅन्सल. दॅट इज nx मायनस my अपॉन x इथे आलेला आहे. ओके, आता पुन्हा इथे बघा या साईडला nx मायनस my
इथे nx minus my, these two bracket get cancel on both sides, आणि हा इकडचा डिनोमिनेटरचा y इकडे न्यूमरेटर येणार, and hence dy by dx is equals to y upon x, and in this way we have proved it. Okay, काय होतं आपल्याला, if that is x raised to m into y raised to n is equals to x plus y whole bracket raised to m plus n, then prove that dy by dx is equals to y upon x. आता m आणि n या ठिकाणी कधी कधी नंबर्स पण घेतात, आणि त्याच प्रकारे आपल्याला हे प्रूव्ह दॅट साठी ते एक्झाम्पल येत असतं. ओके, नाव नेक्स्ट हा देखील प्रॉब्लेम वेगळ्या प्रकारचा प्रॉब्लेम येतो. इफ साइन ऑफ p इंटू एक्स रेस टू m मायनस q इंटू y रेस टू m अपॉन p इंटू एक्स रेस टू m प्लस q इंटू y रेस टू m इज इक्वल्स टू r, देन शो दॅट dy by dx इज इक्वल्स टू y upon x where r is a constant. आता या ठिकाणी sin of given that is a x in p into x raised to m minus q into y raised to m upon p into x raised to m plus q into y raised to m is equals to r. आता हा साइन फंक्शन राइट हँड साइडला आला तर तो त्याचा काय होतो, इनवर्स तयार होतो. त्याची व्हॅल्यू आपण इथे t कन्सिडर केली. हे डिवाइडेड या t ला इकडे मल्टिप्लाइड होतात. That is a p into x raised to m minus q into y raised to m. ओके, या t ने या दोन्ही टर्म्सला मल्टिप्लाइड केले तिथे. That is pt x raised to m plus qt y raised to m. म्हणजेच त्यानंतर मग इथे x raised to m ची टर्म्स आपण लेफ्ट हँड साइडला घेतले, आणि y raised to m ची टर्म्स आपण कुठे तर ती राइट हँड साइडला घेतलेली आहेत. या दोघातनं x raised to m काय केलंय तर कॉमन काढलेला आहे. p देखील या साइडला इथे कॉमन घेतलेला आहे. दॅट इज अ p इंटू एक्स रेस टू m कॉमन घेतलेला आहे. तर इथे किती मिळतो आपल्याला 1 मायनस t. इथे देखील q कॉमन काढलेलं आहे इथे, आणि इथे या दोघातनं y रेस टू m कॉमन काढलेलं आहे. नेक्स्ट आता या ठिकाणी p इंटू इन ब्रॅकेट 1 प्लस t इथे मल्टिप्लाइड आहे. तो लेफ्ट हँड साइडला शिफ्ट केल्यानंतर काय होणार तर तो डिवाइड होणार. दॅट इज अ p अपॉन q होणार ते इथे 1 मायनस टी अपॉन 1 प्लस टी इंटू एक्स रेस टू m या प्रकारे. आता त्यानंतर बघा इथे जी व्हॅल्यू घेतलेली आहे दॅट इज अ p इंटू इन ब्रॅकेट 1 मायनस टी अपॉन q इंटू इन ब्रॅकेट 1 प्लस टी, त्याची व्हॅल्यू किती कन्सिडर करणार आपण इथे s कन्सिडर केलेले. देअरफॉर यू विल गेट हियर y रेस टू m. ओके, y रेस टू m इज इक्वल्स टू s इंटू इथे किती आले x रेस टू m या प्रकारे. Now differentiate this with respect to x. आता हे सिम्प्लिफिकेशन हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ए टिपिकल प्रॉब्लेम आहे. ओके, नाउ डेरिवेटिव ऑफ y रेस टू m इज m इंटू y रेस टू m मायनस 1 इंटू dy by dx. डेरिवेटिव ऑफ x रेस टू m इंटू x रेस टू m मायनस 1. ओके, देअरफॉर dy by dx इज इक्वल्स टू इथे s आहे. ओके, आता m दोन्ही साइडला कट होणार आहे तिथे. x रेस टू m मायनस 1 अपॉन y रेस टू m मायनस 1. ओके, आता हीच s ची व्हॅल्यू बघा इथे. व्हॉट इज s? s इज इक्वल्स टू y रेस टू m अपॉन x रेस टू m. मग या ठिकाणी ही s ची व्हॅल्यू टाकलेली y रेस टू m अपॉन s रेस टू m. y रेस टू m इंटू x रेस टू m मायनस 1. मग या ठिकाणी काय होणार तर y रेस टू m इथे आहे, आणि इथला y रेस टू m तो काय होणार तर कट होणार, किंवा नॉर्मल सिम्प्लिफिकेशन आहे. y रेस टू लॉ ऑफ इंडायसेस नुसार इथे m आहे, आणि डिनोमिनेटरला किती y रेस टू m मायनस 1 मीन्स मायनस इन ब्रॅकेट m मायनस 1. तसंच x च्या बाबतीत देखील इथे असणार x रेस टू m मायनस इन ब्रॅकेट m मायनस 1. आणि हे जर सिम्प्लिफाय केलं, ब्रॅकेट ओपन केला, प्लस m मायनस m गेट कॅन्सल, मायनस मायनस विल बिकम प्लस, and then you will get here y raised to 1. And what about here? These two get cancelled, x raised to, okay. Therefore, this is nothing but y upon x, and hence dy by dx is equals to y upon x, and hence we have proved it. Okay. Now next example. हे देखील वेगळ्या प्रकारचं एक्झाम्पल आहे. If sec inverse of x cube plus y cube upon x cube minus y cube is equals to 2a, then show that dy by dx is equals to x square into tan square a upon y square where a is a constant. आता sec inverse of in bracket x cube plus y cube upon x cube minus y cube is equals to 2a.
आता या ठिकाणी काय केलेलं आहे, ट्रिग्नोमेट्री, इनवर्स ट्रिग्नोमेट्री या ठिकाणी अप्लाय केलेले. व्हॉट इज दॅट? सेक इनवर्स ऑफ 1 अपॉन एक्स इज नथिंग बट cos inverse of x. Okay, therefore cos inverse of x cube minus y cube upon x cube plus y cube is equals to 2a. आता इनवर्स फंक्शन आहे तो इकडे नंतर काय झाला, तो नॉर्मल फंक्शन झाला, दॅट इज अ cos of a. therefore x cube minus y cube upon x cube plus y cube is equals to cos of a. त्यानंतर इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो आपण, cos of a. ओके, x cube minus y cube या प्रकारे इथे x cube मायनस वाय क्यूब हा डिवायडेड इकडे मल्टिप्लाइड होणार इज इक्वल्स टू कॉस ऑफ 2a इन ब्रॅकेट एक्स क्यूब प्लस वाय क्यूब, इथे मल्टिप्लिकेशन करणार या दोन्ही टर्म्सला. ओके, देन यू विल गेट हियर एक्स क्यूब इंटू कॉस ऑफ 2a प्लस वाय क्यूब इंटू कॉस ऑफ 2a. ओके, आणि एका साईडला एक्स क्यूबच्या टर्म्स इथे घेतलेल्या आहेत, म्हणजे एक्स क्यूब इंटू कॉस ऑफ 2a आपण इकडे आणलेला आहे, वाय मायनस वाय क्यूब इकडे आणला तो प्लस झालाय, या दोघातनं एक्स क्यूब कॉमन घेतलेला आहे, या दोघातनं वाय क्यूब कॉमन घेतलेला आहे. नेक्स्ट वाय क्यूब इथे मल्टिप्लाइड आहे, इकडे गेल्यानंतर काय झालं, डिवाइड झालं. ओके, देयरफॉर यू विल गेट हियर वाय क्यूब इज इक्वल्स टू 1 मायनस कॉस ऑफ 2a अपॉन 1 प्लस कॉस ऑफ 2a इंटू एक्स क्यूब. पुन्हा इथे सिम्प्लिफाय केलेलं आहे, ट्रिग्नोमेट्री या ठिकाणी वापरलेले. व्हॉट इज 1 मायनस कॉस ऑफ a? 1 मायनस कॉस ऑफ a इज नथिंग बट 2 sin square whatever the angle divided by 2. 1 plus cos of a that is equals to 2 cos square whatever the angle divided by 2. आता इथे angle काय आहे, 2a upon 2 means you will get here 2 sin square a. 1 plus cos a म्हणजे 2 cos square a into x cube. 2 get cancel, you will get here tan square a. Okay, therefore y cube is equals to tan square a into x cube. Now differentiate this with respect to x, ddx of y cube. Okay, म्हणजे किती आला 3y square into derivative of y is dy by dx. tan square a constant आहे, x cube चा derivative 3x square and hence dy by dx is equals to tan square a. Okay, इथे 3 get cancel on both sides, tan square a into x square or x square into tan square a upon हा y square इथे डिवाइड झाला. ओके, आता यानंतर हा देखील प्रॉब्लेम आहे, हा बोर्डच्या एक्झाम मध्ये देखील यापूर्वी विचारला गेलेला आहे. इफ इन रूट ऑफ tan x प्लस इन रूट ऑफ tan x प्लस इन रूट ऑफ tan x प्लस डॅश डॅश अप टू इन्फिनिटी, देन शो दॅट dy by dx इज इक्वल्स टू sec square x अपॉन 2y मायनस 1 गिवन दॅट y इज इक्वल्स टू. ओके, असं लिहिणार ते पूर्ण फंक्शन तो स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. देन यू विल गेट हियर y स्क्वेअर is equals to tan x plus in root of tan x plus in root of tan x up to infinity, which is same as. Okay, therefore you will get here y square tan x, but what is the value of this? This is nothing but again y. Now differentiate this with respect to x. What is the derivative of y square again? Derivative of y square is a 2y into dy by dx. Derivative of tan x is a sec square x. ओके, या ठिकाणी आपण इथे x स्टेप लिहिणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ y स्क्वेअर इज अ 2y into here dy by dx. Derivative of tan x is a sec square x and derivative of y is a dy by dx. त्यानंतर हा dy by dx प्लस आहे, तो लेफ्ट हँड साइडला शिफ्ट करणार. इट विल बिकम मायनस. कलेक्ट द dy by dx च्या टर्म्स या साइडला कलेक्ट करणार. Then in bracket you will get here 2y minus 1 into dy by dx is equals to sec square x and hence dy by dx is equals to sec square x upon 2y minus 1. Okay, या प्रकारे. Now problem number 6. हा देखील important problem आहे, यामध्ये substitutions apply केलेले आहे. If in root of 1 minus x square plus in root of 1 minus y square is equals to a in bracket x minus y, then show that dy by dx is equals to in root of 1 minus y square upon 1 minus x square. आता बघा, हे दिलेले एक्सप्रेशन ॲज इट इज या ठिकाणी घेतलेले. ही सबस्टिट्यूशन इम्पॉर्टंट आहे. मात्र 1 मायनस व्हेरिएबल स्क्वेअर ज्या ज्या वेळेस असतं त्या वेळेसची सबस्टिट्यूशन फिक्स असते. x इज इक्वल्स टू साइन अल्फा और x इज इक्वल्स टू कॉस अल्फा. तर या ठिकाणी x इज इक्वल्स टू साइन अल्फा, y इज इक्वल्स टू साइन बीटा.
Therefore, what is alpha? Alpha is equals to sine square x and beta is equals to sine square y. Then this equation becomes in root of 1 minus sine square alpha plus 1 minus in root of sine square beta. A in bracket sine alpha minus sine beta. What is here? In root of 1 minus sine square alpha means what? Cos square alpha root मध्ये. मग root and square get cancel, you will get here cos alpha. पुन्हा इथे 1 minus sine square beta म्हणजे काय? cos square beta येणार, त्याचा रूट केला cos of beta आणि राइट हँड साइड ॲज इट इज. आता या ठिकाणी cos of a plus b चा फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे. व्हॉट इज द cos of a plus b? दॅट इज अ 2 times cos of a plus b upon 2 into cos of a minus b upon 2. इथे काय आहे तर अल्फा आणि बीटा आहे. Therefore 2 times cos of alpha plus beta upon 2 into cos of alpha minus beta upon 2. This is the term. Next is a sin of a minus sin b. That is a again here 2 into cos of a plus b upon 2 into sin of a minus b upon 2. पुन्हा इथे a आणि b च्या ऐवजी काय घेतलाय? अल्फा आणि बीटा. That is a 2 a as it is आधीचाच आहे त्या ठिकाणी. Cos of alpha plus beta upon 2 sin of alpha minus beta upon 2 in this way. Now next from the both sides या ठिकाणी काय cancellation होणार आहे? That is a cos of alpha plus beta upon 2 cos of alpha plus beta upon 2 from the both sides get cancelled. या ठिकाणी फक्त मायनस साइन पाहिजे, चुकून झाले तिथे. ओके. Therefore cos of alpha minus beta upon 2 is equals to a sin of alpha minus beta upon 2. आता इथे cot कसा आला तर हा sin of alpha plus beta upon 2 तो जर आपण लेफ्ट हँड साइडला शिफ्ट केला cos of alpha minus beta upon 2 इथे cos of alpha minus beta upon 2 and here is a sin of alpha minus beta upon 2. What about the ratio? That ratio is nothing but cot of alpha minus beta upon 2 is equals to a. या प्रकारे. आता इथे cot आहे बघा. ओके. हा cot आपण जर समजा राइट हँड साइडला नेला that will become cot inverse of a. Therefore alpha minus beta upon 2 is equals to cot inverse of a. पुन्हा डिवाइडेड बाय 2 आहे, तो इकडे आला, तो मल्टिप्लाइड झाला. अल्फा मायनस बीटा इज इक्वल्स टू 2 कॉट इनवर्स ऑफ ए. बट व्हॉट इज अल्फा? पुन्हा आपण इथे येणार. अल्फा इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ एक्स अँड बीटा इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ वाय. त्या व्हॅल्यूज या ठिकाणी सबस्टिट्यूट केल्या. ओके. अँड देन हियर राइट हँड साइड ॲज इट इज इथे घेतलेले. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इन डिफरन्शिएट नाव. आता या ठिकाणी आपण इथे डिफरन्शिएट करणार म्हणजे सर्व या ठिकाणी ही ॲडजस्टमेंट होती, सबस्टिट्यूशन्स होते. म्हणून हा प्रॉब्लेम व्हेरी इम्पॉर्टंट आहे. यामध्ये अनेक मोड्स आहेत तुम्हाला लक्षात ठेवण्याच्या. ओके. नाउ नेक्स्ट डिफरन्शिएट दिस with respect to x. Derivative of sin inverse of x is 1 upon in under root of 1 minus x square. Derivative of sin inverse of y is 1 upon in under root of 1 minus y square into dy by dx is equals to 0. Therefore dy by dx is equals to okay. हे टर्म या साइडला येणार ते कसं किंवा आपण हे मायनस इकडे घेऊ शकतो. दॅट इज 1 अपॉन इन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 1 अपॉन इन अंडर रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर इंटू डी वाय बाय डी एक्स. हे डिवायडेड आहे, इकडे गेल्यानंतर काय होणार ते मल्टिप्लाइड होणार. देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू इन रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर अपॉन इन रूट ऑफ 1 minus x square. दोन्ही एकाच रूट मध्ये घेणार. ओके. अँड हेज dy by dx is equals to in root of 1 minus y square upon 1 minus x square. या प्रकारे डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन आपण या ठिकाणी बघलेलं आहे. यानंतर एक्सरसाइज 1.3 सॉल्व करणार. मी त्याची लिंक देखील या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार. ओके. तुमच्या जर कॉमेंट्स आल्या तर पुन्हा तो एक्सरसाइज मी तुम्हाला तो सॉल्व करून देईल. यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.